नमस्कार. तर आज स्वामींच्या मठातील एक आरती आहे. ज्ञानेश्वर महाराजांची काल झालेली आहे. आता प्रभू रामांची आरती चालू आहे त्या वेळेने, आणि ती अतिशय सुंदर आरती आहे. कारण की आपल्याला जे वरदान मिळाले त्याचा मालकच आहे तो. बरोबर. आज आज मालक कोण आहे माहिती पडले. पण गावची माती काय बोलते आपल्याशी, की जे परंपरागत दोष आहेत ते पिढीमध्ये आपल्या वेणीफेणीला चिटकलेले आहेत ते. बरोबर. म्हणजे आंबेडकर बाबांच्या अभ्यासाच्या पलीकडे माझा अभ्यास पोचला होता. बरोबर. तर आंबेडकर बाबांचं जे ज्ञान आहे त्याच्या पायावर पाय ठेवूनच आपण चाललेलो आहे. पण आपल्याला असं एक विशेष ज्ञान प्राप्त झालं की आपण अतिशय उच्च कोटीला पोचलेलो आहे. आणि उत्कंठ साधुनी शिळा सेतू बांधुनी लिंगदेह लंकापुरी विध्वंसनी. 57 सेकंद 57 पान पूर्ण 58 पानावरती पहिली ओळ. कामक्रोधाधिक राक्षस मर्दुनी देह अहंभाव रावण निवटुनी. जयदेव जयदेव निजबोधा रामा. परमार्थी आरती सद्भावी आरती परिपूर्ण कामा. प्रथम सीताशुद्धी हनुमंत केला. लंका दहन करुणी अघया मारिला जंबूमाळी त्रिभुवनी त्राटीला. आनंदाची गोडी घेऊन आला. निजबळे निजशक्ती सोडविली सीता. म्हणून येणे झाले अयोध्ये रघुनाथा. आनंदी ओसंडणे वैराग्य व्यर्था. आरती घेऊन आली कौशल्य माता. अनोत ध्वनी गर्जत अपार. 18 पद्म करीती बहुकार. अयोध्येसी आले दशरथ कुमार. नगरी होत आहे आनंद थोर. सहस्र सिंहासनी राजा रघुवीर. सोम भावे तया पूजापचार. सहजीची आरती वाद्यांचा गजर. माधवदासा स्वामी आठवण विसर. श्री सद्गुरू गजानन महाराजांच्या. चला, आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या इकडे ज्यावेळेस आपण नवस फेडायला गेलो होतो, म्हणजे आईचा नवस होता तो, आणि अवघ्या काही छोट्या पैशांमध्ये तो नवस फेडला जात होता त्या काळामध्ये. म्हणजे साधारणतः 11ची किंवा 10-11ची बाते रंभो. बरोबर. आणि तो नवस फेडताना शेगावच्या बाबांनी आपल्याला जी प्रचिती दिली ती आता इथे येणार आहे या आरतीमध्ये. तर शेगावचे बाबा हे साईबाबांपेक्षा जास्त प्रगाढ पांडित्य असलेले त्यांचे मोठे भाऊ आहेत. ते दोन्ही साधूंचं विज्ञान एकच आहे. अक्कलकोट स्वामी ही त्यांची माऊली आहे. बरोबर. आणि तीच माऊली आपल्या घरात इथे येत असते. या गादीवर इथे बघा, इथे ती माऊली आपल्या घरात इथे रंभो. त्याच्यामुळे आपलं सगळं काही चांगलं आहे, अजून वाईट काहीच झालेलं नाही आपलं. पण आपल्याला कसं आहे, खोटं खोटं सोंग करावं लागत आहे. कारण की शत्रू काय करत आहे, आपल्यावर सारख्या कारवाया करत आहे, खतरनाक कारवाया. आता त्याने 18 दिवसात आपल्याला भयंकर कारवाई केलेली आहे की त्याच्यावर आपण जागेवरती खाल्ला चालू असतो. पण आपण एवढा मोठा महात्मा आहे की आपल्याला परमेश्वराने वाचवलं त्यात. आणि म्हणूनच शेगावच्या बाबांची आरती करण्याच्या लायकीचे आपण राहिलो. तर 58 पानावरती 42 क्रमांकाची आरती अशी आहे. जयदेव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया. अवतरलासी विवर जडमडो ताराया. जयदेव जयदेव निर्गुण ब्रह्म सनातन अविनाशी. स्थिरचर व्यापून ठरले या जगतासी. तेतू तत्व खरोखर निश्चय अससी. नीला मात्रे धरली मानते आसी. जयदेव जयदेव. हो न देशी त्याची जाणीव नव्हतो कवणा. करुणी गणी गगनात बोते. या भजना दाता हरिहर गुरुवार तुझी सुख साधना. जिकडे पावा तिकडे तू दिसती नाही ना. जयदेव. लीला आनंद केला पंकट साधनाचा. पेटविली त्या अग्नी वासून जिलमेचं. क्षणात आलेले निर्जीवन निर्जल वापिस केला ब्रह्मगिरीच्या धर्माचा नाश. जयदेव जयदेव. आता 59 पानावरती. देव व्याधी वारुणे केले कैका संपन्न. करविले भक्ता लागे विठ्ठल दर्शन. भव सिंधू हा तारण्या नौकात वचरण. स्वामी दासगुणूची मान्य करा कवणा. जयदेव जयदेव. आणि ही दत्तप्रभूंची आरती आपण आजच घ्यावी लागेल आपल्याला, कारण की आज गुरुवार आहे. तर दत्तप्रभूंची आरती अतिशय सुंदर आहे. ती ह्याच पानावर आहे पुढे. तर ती अशी आहे. ती आपण अशी हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली घेतली तरी चालेल, कारण की ती मोठी आरती आहे. आरती श्री दत्तप्रभूंची 43वी आरती 59 पान. जयदेव जयदेव. वंदे अतुलकुमार त्रिभुवन भरतारम जनिमृती संस्कृती कालम तापत्रैकम. जय करुणावारम योगी जनाधारम. कृत भवजल निधिपारम. षडरस दर्शनमासयज. भोगापवर्गद्वारपकृत
मोदासारं नतजन वरदातारं निगमागमसारं जयदेव घृतकल गलमौक्तिकहारं किरणजटाधारं ताम्रान्यजितमारं षडिसु स्फोंसाहारं जयदेव दशशिलातिकरालं भस्मान्तिकपालं शंकर त्रिशूलधारं स्त्रववाक्ताधारीकरं जयदेव कलिकल्पकश हंतारं सुवर्णमुनितारं ऋतनिजैकजनैकहिरारं ज्ञाप्तिसुहारं जयदेव देवदत्तात्रतरं शांतिसुधाकरं धृतिकृतिधारं रंगारंगाकरं जयदेव जय. अशा प्रकारे 59 पानावरची ही अतिशय सुंदर आरती दत्तात्रय प्रभूंची आहे. आणि ही आरती ती पूर्ण झालेली आहे. तर आपण आता उद्या स्वामींची आरती घेणार आहोत. म्हणजे स्वामींची 44 पानावरती साईबाबांची पण आरती आलेली आहे. आणि आजचा चमत्कार असा आहे रामभाऊ की साईबाबा आपल्यावर जेवायला बसतात, समोर बसून जेवण खातात आपल्यावर. म्हणजे मुंबईमध्ये पण आपण महासाधू झालेलो आहे. आणि आपल्याला शिर्डीला जावं लागेल आता, कारण की ते आज खूप वाट बघत आहेत माझी. म्हणजे परत एकदा सांगतो रामभाऊ की गावाला जाऊन मातीतले दोष काढायचे, ती माती परमपावन करायची आहे का माझं रूप असं येते तिथे त्या गावामध्ये सुद्धा. मारल्यानंतरची जी ओवी आहे ती तुमच्याच नावाने चालू होती रामभाऊ. मग आता म्हणजे देवाशिवाय करमत नाही बघा. आणि मी राजकारणात लवकर आलो असतो तर ते आई आणि त्यांच्यावरती भावांवर जास्त प्रेम होतं, किंवा आपण त्या आपल्या प्रियसींवरती पण आपलं प्रेम होतं रामभाऊ. तेव्हा मी राजकारणात उशीर आल्याबद्दल परत एकदा राजकारणी लोकांना म्हणजे उशीर झाल्याची थोडी क्षमस्व अशी विनंती करत आहे. आणि आपण आता पुढे धेनुकासूर मारल्यानंतर बळाराम भ्रातरच्या ओवीने चालू करणार आहोत. तैसाची बळीभद्रे देवी भूमी त्राटीला गधर्वे मारून टाकले अवघे ताडवना माझी. ताडवनामध्ये मारून टाकलेले आहे देवाने त्याला. कृष्णेवधीला धेनुकासुरे गोपाळ हरुषे निर्भर पावे सिंगाची गजरी शाडन बरू आले वृंदावना ताडवणी ऐका कृष्णवधीले धेनुका ते वार्ता मथुरे. तर अशा प्रकारे काल ही ओवी झालेली आपली, पण आपल्याला ते बलराम भाता असल्यामुळे आईवडिलांची पण साक्षात अशीच आहे की दिगंबर भाऊ सोबतच राहायचं आहे आपल्याला काही वर्षाचं. आणि माझं कसं आहे, मी आईने काय केलेलं, आईने ते दिगंबर भाऊला सांगितलेलं जर माझं काय बरं वाईट झालं त्या मुलाला सांभाळ, आणि त्या वचनाचं दिगंबर भाऊ पालन करत आहे. आणि माझं कसं आहे, मी दिगंबर भाऊची आई आणि माझी आई एकच समजतो, म्हणून मी त्याला सोन्याचं इंजिन देणार आहे माझ्या मोठ्या भावाला. ते सोन्याचे इंजिन जवळ आले रामभाऊ. हे बघा इथे स्वामी समर्थांकडे येते इंजिन. आणि मी येत्या काळात खरंच दिगंबर भाऊंना सोन्याचं अजरामर इंजिन देणार आहे की ते अक्षरशः त्यांना त्यांच्या रिटायरमेंट पिरियडमध्ये सांभाळेल ते इंजिन. नायका सांगती जन आता मज ना कोणी मज लागे कोणी कामा नाहीची निर्वाणी उगीची मरता ती जावणी संग्राम हवेन. आणि वीरांचा प्रश्न ननेगी खुंटी वाचा भय संचली हृदयताच्या एकही न बोले ऐसे कंस महावीर प्रश्न केले जर्जर तव गर्जत वस्तासुर बाहे पिठून उभा राहिला. आता 86-87 ओवीमध्ये तो वस्तासूर नावाचा एक राक्षस उभा राहिला. त्याची जी प्रश्न प्रौढी पुढा कंस संतोषला गाडा आपुलेली हाते देऊन वेळा केला गोकुळासी. ते वेळी यमुनेची तिरी वस्त चारित आहेत श्रीहरी गोपाळ पावे मोहरी नादे करसताती. तेथे आला वस्तासुरू वस्तुरूपे कंस हेरू कळपी मिसळला चोरू लक्षी ले देवाते. चरता पावला पावली नेटो पावे जवळी दया ते जाणून वनमाळी सावध झाला. तो भाव जाणीतली तेनी थडक आणि तिली सत्राने ते देवे चुकून किलानं धरीला मागे ला पाये. हाका गरजतू सत्राने भूमी त्राटीला श्रीकृष्णे सवेची चरणी मर्दून टाकीला जमनीतले. घोळ आनंदले भारी वाजविती गा पावे मोहरी विजया झाला मुरारी म्हणून या ऐसे मथुरेसी राया वार्ता केली कंस केशिया कृष्णे वधिला बळिया वस्तासूर. अशा प्रकारे 95 ओवीपर्यंतच वस्तासूर सुद्धा मारून टाकलेले. ऐसा वस्तासुराची घात कंस दचकला बहुत दुःखे होनी गर्वधत बोले चिंतावला. तो उठावला पावकासुर म्हणे राया धरी धीर आता मारेन नंदकुमारानं लगताक्ष. तर 97 ओवीमध्ये आता नवीनच राक्षस पावकासूर उगवलेला आहे. आता म्हणे सत्य राजधरा कृष्णे वधिले महावीरा तो मज पावकासुरा देखील नाही
आमचे दे तरी अडळ परी स्थूळ दे अतिस्विदळ म्हणून कृष्णे नलगता वेळ सवारिले दे का. मी तेजे राशी पावक प्रतापग्नी तुझा सेवक विशाळ ज्वाळी त्रिलोक भस्मक रूप आहे. माझ्या ज्वाळाग्नीची कैपी वाफे कोफे महाकाळ कापे तिथे कृष्णासी भस्म करिता कोपे अवघड काहीसे. अशा प्रकारे वस्तासुराने आता वस्तासुराचा वध झाल्यानंतर लगेच तिथे पावकासूर आलेला आहे. ऐस्या बोला बळाधिका सुख झाले राजतील का म्हणे भला रे भला पावका वेरिया वडवाणू अन्न म्हणून पहा आदरेसी विळा तिथला पावकासी ते शीघ्र केला गोकुळासी. ते जेथे कृष्णराव मुंजाटवीचा महावनी वस्त चारिता श्री चक्रपाणी पावे मोहरी नादध्वनी गर्ज जाती गोपाळ. एक घालिका ती हमा उमली एक नाना छंदे गाती बोली एक वाजवतीची पोळी टाळी कृष्णा पुढे. बरोबर. अशा प्रकारे ही आघात लीला आहे परमेश्वराची. आपल्याला गाणं पण शक्य नाही देवाची लीला. एक खेळता ती चेंडूपळी करिता ती क्रीडा कल्लोळी एक धांगड कुथुमाळी खेळता ती आनंदे. ऐसे समय अकस्मात वन्नी पजळला अद्भुत तो जाणी त्याला कंस तुत श्रीकृष्णराय. विशाळ ज्वाळाचे भडभडाट आकाशी लागले अचाट वरी वायूचा दुधुवाट झडपे झडझडा. तेन गोपवस्था सहित चौकडी वेळीला गोपीनाथ पळावाया रिग नाही तिथे कोंडी लिहा वाटा. ज्वाळा लागती तडतडा पाकाना पडती तडतडा वृक्ष जळती कडकडा मोडून जळताती तिथे धुमराचे भडके माझी धुकाग्नी धडके गोपाळ हाका देती. असी के जळलो म्हणती कृष्णा तहाना कंठ कोटले का पायी तापाती जेव्हा काढिती गाई वस्ती गोपाळ लागवी पसरती तोंडे. जेवी प्रळय सृष्टीच्या तैसा भडभडाट अग्नीचा आट पावताय गोपवस्थाचा झाला अंबरडा थोर. गाई हांती अंबरडा वस्ती करिता ती आरडा भूमी तापली तळतळा नाचती गोपाळ म्हणते कोई करावे का हरी जोहर पांडले भारी म्हणून वेळीला जो पेरी यादवराणा. ऐसी काकुळती करीती समजते धाव फोकारिती अकांते म्हणती राख राख गा मते श्री साडंधरा. तो नाभी म्हणून गोपाळा देवे नाभी करो घेतला. तर बघा असे तिथे काय झालं गोकुळात की आपल्याला त्रास होतो थोडासा, कारण की तिथलं लिखाण आपल्या शरीरात आचरणवर आहे. दिदला नेत्र हाका म्हणे सगळा पाहू होईल कैसे. आणि आपण कसं एकच सिद्धी आणायला गेलो ना भाऊ तिकडे गणपतीच्या गावाला. तुम्हाला म्हणजे त्याचं दर्शन पण देतो मी. बरोबर जेवले होते आणि आजही घरात चमत्कार झाला, पण तो चमत्कार सांगता येत नाही कारण की आता गणपतीकडे लक्ष आहे आपलं. आणि म्हणून हा अध्याय मला इथे पूर्ण करावा लागतो आहे कारण की मला असंख्य अध्याय वाचायचे आहेत अजून. बरोबर. आणि हे सगळं आईवडिलांच्या पुण्यामुळे होते रामभाऊ. आता माझे आईवडील नसल्यामुळे साईबाबा माझ्यावर जेवतात. तर मी ते वर्षा आईसाहेब आणि रामभाऊ यांना विनंती करतो की तुम्ही दोघे आता माझ्या आईबाप्पाला, कारण की कसं आहे आता मला वडिलांशिवाय करमत नाही रामभाऊ. बरोबर. ते सासू सासरे आपल्यावर प्रेम करतील ही नंतरची गोष्ट आहे. बरोबर. आता नाही तोपर्यंत तुम्ही दोघं आईबाप माझे. ओके. असा आपण ग्रंथ पूर्ण केला. स्वामी समर्थ. जय भारत माता. जय शिवशंकर. महत्त्वाचा एक संदेश सांगायचा राहिला रामभाऊ. तुमच्या फोटोकडे लक्ष देऊन सांगतो की आपल्याला जो साक्षात्कार होत आहे तो ऑनलाईनसुद्धा व्हायला लागला. म्हणजे आपल्याकडे आता अद्भुत शक्ती आली. तर त्या शक्तीचा आपण जनतेच्या कल्याणासाठी उपयोग करणार आहे. आपल्याला स्वार्थ वगैरे नाही अजून. आणि संसारानंतर मग आपण देवांचं मंदिर वगैरे स्थापन करून संसारामध्ये रममान होणार आहे. हे तुम्हाला अगोदर का सांगतो रामभाऊ मी, कारण की त्या दिवशी मी तुम्हाला बोललो मी संन्याशी राहणार आहे. पण कसं आहे काही गोष्टी अशा असतात की ईश्वराच्या हाती असतात, गणपती बाप्पाच्या हाती असतात. आणि मी गणपती बाप्पा आणायला चाललो आहे. तसंच रायगडच्या किल्ल्यावरती पण जाऊन येईल मी तसंच. ओके. स्वामी समर्थ.